वडगाव आंबे कोकडी व वडगाव जोगे येथील ग्रामस्थांच्या वतीने जामनेर आगार प्रशासनाकडे एक महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे। वडगाव आंबे येथे अधिकृत एसटी बस थांबा मंजूर असतानाही जामनेर पाचोरा मार्गावरील अनेक बसेस येथे न थांबता पुढे जात असल्याने विद्यार्थी, शेतकरी, महिला, वृद्ध आणि रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। विशेषतः शिक्षणासाठी जामनेर व पाचोरा येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। त्यामुळे जामनेर पाचोरा मार्गावरील सर्व बसेस वडगाव आंबे बस थांब्यावर नियमित थांबवण्याबाबत संबंधित चालक व वाहकांना तात्काळ लेखी आदेश देण्यात यावेत, अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे। पुढील 7 दिवसात याबाबत सकारात्मक कार्यवाही न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे। आता काय सांगाल, आज तुम्ही आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यासाठी आलेले आहेत? मी आंबे वडगाव तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथून आगार प्रमुखांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। पण आगार प्रमुख हे जेवणाला गेले असल्यामुळे ते काही उपलब्ध राहिले नाही आहे। मी निवेदन घेऊन आलेलो आहे। आमच्या आंबे वडगाव बसस्थानकावरती जामनेर डेपोची ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या त्या थांबत नाही, त्या स्टॉप सोडून त्यांनी 100 मीटरवरती जाऊन थांबतात व प्रवासी मागून पळत जातात। कोणी म्हातारे माणूस पडतो किंवा 2 दिवस बाई राहिली ती तिला गरोदर बाईला त्रास होतो जाण्या येण्यासाठी। आणि त्या ड्रायव्हरनं जर सांगितलं तर मनमानीवर सांगता की आम्ही भाऊची माणसं आहेत, तुमच्याकडे जेवण ते करून घ्या, आमच्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे त्यांची, त्यांच्याबद्दल निवेदन तोंडीले फोनवर सांगितलं आगारांना तरी त्यांच्यावर काही फरक पडत नाही। आणि राहिला दुसरा विषय, एक शासनाची एक योजना काढतात की बा तुम्ही बसनं प्रवास करा, सुखसुविधा उपलब्ध होतील। आता थोड्या दिवसानंतर मुलांच्या शाळा चालू होतील, त्यावेळेस या गाड्या थांबल्या पाहिजे। या गाड्या थांबत नाही, मुलांचे हाल होता आणि शासनवरून सांगतं की बा तुम्ही एसटीचा प्रवास सुखी प्रवास। मग शासनाची ह्या ज्या योजना काढताय तर मग लोकांना उपयोग कसा काय घ्यायचा? आणि झालं काय, शासन स्कीमा काढतं की तुम्ही हाफ तिकीट काढा, तुम्ही हे कार्ड काढा, ते कार्ड काढा। आणि त्यामुळे काय होतं, ही जी सर्वसामान्य जनता आहे, गोरगरीब जनता ही या बसच्या भरोश्यावरती बस स्टॉपवर थांबते। पण हे जे लोक आहेत का नको, या वाहक चालकांच्या मनमानी कारभारामुळे आज ह्या लोकांच्या फसदा होत आहे। तर यावर काहीतरी शासनाने काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे या वाहक चालकांवरती। आणि जे जामनेर डेपोचे आगार प्रमुख आहेत यांना मी आता निवेदन द्यायला आलो जे त्यांच्याशी 2 शब्द बोलून आता काय करता काय त्यावर ठरवू। यानंतर जर का काही अनुचित प्रकार जर का आंबेडकरच्या बस स्टॉपवरती घडला ड्रायव्हरांसोबत तर त्याला जबाबदार सर्वस्वी हे जामनेर डेपोचे प्रमुख हे आगार व्यवस्थापक राहतील, याची मी त्यांना एक जबाबदारी म्हणून सांगतो की त्यांनी याची जबाबदार ते राहतील। याची नागरिकांचा काही संबंध राहणार नाही। एखाद्या वेळेस एखादी महिला पडली किंवा एखादी माणूस पडला आणि त्याचा मुलगा जर का त्या ठिकाणी हजर राहिला आणि जर का काही अनुचित प्रकार घडला तर या सर्वस्व जबाबदार वाहक चालक आणि चालक राहील, याची त्यांनी नोंद घ्यावी। जे तुम्हाला बोललेत की वाहन चालक बोललेत की भाऊचे माणसं, त्यांचं नाव माहिती आहे का आपल्याला? त्यांचं नाव माहीत नाही आहे, कारण की त्यांनी ना गाडी चालत्या गाडीमध्ये त्यांनी मला सांगितलं। मी त्यांना बोललो मी ग्रामपंचायत सदस्याचा मुलगा बोलतोय म्हणून तुम्ही थांबून घ्या, तरी थांबत नका। ते म्हणजे आम्ही पण भाऊचे माणसं आहेत, तुमच्याकडून जेवण ते करून घ्या। आत्ता सुद्धा आजच्या कंडिशनमध्ये मी जामनेर सुरत गाडीमध्ये आलो, आंबेवडच्या बस स्टॉपवरती 100 मीटरवरती थांबली। मी तिचा पाठलाग करत छंदुनीला येऊन त्यात बसलो आणि त्यांना म्हणलं का तुम्ही आंबेवडा का गाडी थांबवली, तर ते मला सांगतं की गाडी थांबवली। पण किती जण चढले, मला 2-4 जण चढले, तरी तर आम्ही थांबवली। म्हटलं तुमचा व्हिडिओ माझ्याकडे, तुमच्या व्हिडिओ असो काही असो म्हणे, तुम्ही काही करा, आमचं काही होत नाही म्हणे। डायरेक्ट त्यांचे उत्तर मला जो चालक होता त्या चालकाने मला डायरेक्ट अक्षरशः असं उत्तर दिलं, बसमध्ये बसून जर का बसमध्ये बसून जर का चालकाशी उत्तर देतोय तर मग बाकी तुम्ही त्यांचा विचार करून घ्या। जर का माझं बोलणं खरं खोटं असेल तर माझ्याकडे व्हिडिओ आहे, त्या चालकाला आता तुम्ही समोरासमोर बोलवा आणि खरं खोटं करा की हा विषय खरा की खोटा। आणि बरं असेल ना, जर का असं जर असेल तर आम्ही बी मूर्ख नाही आहे। आम्ही जर ग्रामपंचायत निवडून आलेलो आहे तर आम्ही काही मूर्ख नाही आहे। आम्हाला पण डोळे आम्हाला पण समजतं की समोर वाहन तर गाडी मागे थांबेल किंवा पुढे थांबेल म्हणून। पण एक वेळ जरी ना हे कायमचंच आहे आणि त्याला कंटाळून सनी मी आज शेतीचं काम सोडून सनी आज निवेदन द्यायला चालू आहे, कारण की मला स्वतःला ही गाडी थांबली नाही आहे।